या ठिकाणी पंचांकडे अपील, पंच अपील फेटाळतायत. रवींद्र इके अतिशय चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी गोलंदाजी करताना आपल्याला दिसत आहेत. 4 धावा क्षेत्ररक्षणाच्या गलतीमुळे गेले आणि त्यानंतर मात्र कमबॅक केला. जोरदार असे अपील. पुढील चेंडू सुनील पाटील ऑफसाईडच्या दिशेने थोडासा क्विक केला, परंतु 1 धावेसाठी या ठिकाणी अतिशय दर्जेदार पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. तुषार डावकर आपण टायगर लीगला ज्या पद्धतीनं विचुंबेचा संघ ज्या पद्धतीनं पराभव पत्करावा लागला होता सुनील पाटील यांच्या संघाला, आज काहीस तसं चित्र या ठिकाणी करतायत का सुनील पाटील पुन्हा एकदा टॅकल करतायत हे आपल्याला दिसेलच. पुढील चेंडू या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षणामध्ये कुठलीही चूक नाही. अमोल बिरादार पुढील चेंडू सीमापार षटकार, खणखणीत असा षटकार पाहायला मिळतोय सुनील पाटील यांच्या बॅटमधून. अमोल बिराजदार पुढील चेंडू पुन्हा एकदा खणखणीत असा षटकार. या ठिकाणी नवीन चेंडू, या ठिकाणी बॉल आला असेल, आलाय. या ठिकाणी 3 ओव्हर पर्यंत आपल्याला नवीन चेंडू मिळेल आणि 3 ओव्हर नंतर मात्र जुना चेंडू मिळेल. पुढील चेंडू अमोल बिरादार यांच्या तिसरा प्रयत्न, परंतु काहीच या ठिकाणी चकवलंय, तरी सुद्धा 1 धाव घेण्यात या ठिकाणी सुनील पाटील यशस्वी झालेत. गेल्या काही दिवसापासून आपण पाहतोय सुनील पाटील यांचा संघ ज्या दर्जेदार पद्धतीचं फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या ग्राउंडवरती, या टुर्नामेंटमध्ये त्यांचं नावाजलेलं असं नाव नेव्ही पाटील. पुढील चेंडू अमोल बिरादार, सुरेश जाधव काहीसे बीट होत आहेत. छत्रपती संभाजीनगरला त्यांनी जे आगळं वेगळं नियोजन केलं होतं त्याच्याबद्दलही त्यांच्याबद्दल 2 शब्द बोलणं गरजेचं आहे. खूप मेहनत घेतली आणि आमच्यासारख्या टायगर संघाला त्यांनी संधी दिली होती. त्यांचं या ठिकाणी खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि संभाजीनगर स्वतः या ठिकाणी फलंदाजीच्या मार्क होती सध्या उपस्थित. हे सेन्सिबल क्रिकेट जे मैदान गेल्या वेळेस गाजवलं होतं सुरेश जाधव या नामवंत प्लेअरने, तेच आपल्याला आज दिसतंय. पहिला डॉट चेंडू गेला परंतु काही हरकत नाही. दुसरा चेंडू मात्र खेळून सीमा पार या ठिकाणी क्लिक केला आणि 4 धावा संघासाठी आणि संघाची एकूण धावसंख्या होती 26. बॉलिंगच्या मार्कवर युनायटेड विचुंबे या संघाचा गोलंदाज
रवी विखे. रवी विखे अष्टपैलू खेळाडू म्हणून छत्रपती संभाजीनगरला त्यांनी चांगल्या पद्धतीचं उत्कृष्ट असं खेळ त्यांनी दाखवला, आमच्यात सहभागी झाले. रवींद्र विखे त्या ठिकाणी सुनील पाटील सामना करतायत. अतिशय चांगल्या पद्धतीचा चेंडू, समजलेलं नाही चेंडू कसा गेला ग्लब्स मध्ये, आणि सुनील पाटील सारख्या फलंदाजाला चकवणं म्हणजे खूप उत्कृष्ट पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल. पुन्हा एकदा कम बॅक युनायटेड विसुंबे संघाचं. या ठिकाणी स्वीप केलाय पॉइंटच्या दिशेने, चेंडू जातोय सीमा पार, संघाला मिळत आहेत आणखी 4 धावा. या 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 30. पुढील चेंडू रवींद्र विखे, पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसतोय. पुन्हा येतोय डॉट चेंडू. कर्णधार स्वतः या ठिकाणी एसटीच्या पाठीमागे राहून जी रणनीती आखतायत रवींद्र विखे. लखन धुमाळ यांनाही मी विनंती करतो की या ठिकाणी समालोचन दर्जेदार पद्धतीचं त्यांचं ऐकायला मिळणं गरजेचं अपेक्षित होतं, ते आतापर्यंत नाही. आणि फटका मारतायत, चेंडू जातोय षटकार. खंजी धुमाळ विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचंय. आपल्याला राज्यकर उपायुक्त नवरे सर या ठिकाणी आमंत्रित करतायत आणि आपण तात्काळ या ठिकाणी त्यांचा आदेश पाळावा अशी मी विनंती त्यांना करतो. पुढील चेंडू खेळण्याचा प्रयत्न, या ठिकाणी रवीने जो ज्या पद्धतीनं षटकार खेचून आणला होता त्याच पद्धतीचं कमबॅक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. दोनही दर्जेदार पद्धतीचे संघ या मैदानात संघर्ष करतायत. सीमा पार, चेंडू जातोय सीमा पार, संघाला मिळत आहेत 4 धावा आणि या ठिकाणी मिळते पुढील चेंडू
हॅलो. जोपर्यंत क्षेत्ररक्षण होत नाही तोपर्यंत या ठिकाणी एकही धाव घेण्यात त्यांना यश आले नाहीये. या ठिकाणी धाव संख्या 44, चौथी ओव्हर या ठिकाणी प्रगतीपथावर असताना आपल्याला पाहायला मिळतोय सुनील पाटील आणि सुरेश जाधव यांच्या बॅटमधून रनांचा ज्या पद्धतीने वर्षाव होतोय. सिंगल घेऊन या ठिकाणी नॉन स्ट्रायकर सुरेश जाधव आणि स्ट्रायकरला येत आहे सुनील पाटील. पुढील चेंडू स्लोअर करण्याचा प्रयत्न आणि त्याच पद्धतीने यशस्वी होतोय. राजेश यांचा गोलंदाजीचा मारा आपण पाहतोय. सुनील पाटील सारखे फलंदाज समोर असताना गोलंदाजी करणं तितकंच असं सोपं होत नाही. काहीतरी प्रेशर राहतो, दबाव राहतो. परंतु या ठिकाणी राजेश जगताप डॉट चेंडू काढण्यात यशस्वी झाले. पुढील चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने फटकावलेला चेंडू. जोपर्यंत क्षेत्ररक्षण होत नाही तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. धाव संख्या या ठिकाणी 46. पुढील चेंडू आणि या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने सुरेश जाधव यांना समजून आलं नाही चेंडू आणि राजेश जगताप यशस्वी षटक त्यांनी या ठिकाणी आपण पाहतोय. केवळ 6 धावा या ठिकाणी दिल्यात आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 46. करंजडीच्या परिसरामध्ये जीपीएलचं हे चौथं पर्व या ठिकाणी सुरू असताना संदीप देशमुख या ठिकाणी पाणी घेऊन सुद्धा बॅट घेऊन गेलेत. म्हणजे बॅटची अपेक्षा आहे, सुरेश तू खेळ नाही तर मी बॅट घेऊन येतो, असा काहीसा त्यांचा अंदाज दिसतोय. पुढील चेंडू आणि या ठिकाणी लेग साईडच्या दिशेने भिरकवलेला हा फटका मात्र जातोय सीमा पार. षटकार या ठिकाणी नवीन चेंडू, जुना चेंडू या ठिकाणी चेंडू अमोल जुनाच द्या. सर 2 आहेत. आबासाहेब जाधव यष्टीरक्षकाकडून काहीशी चूक होते, परंतु ती दुरुस्त करण्याचा मात्र या ठिकाणी खेळाडू अमोल बिराजदार ती चूक दुरुस्त करतोय. पुढील चेंडू आबासाहेब जाधव यांचा. पुन्हा एकदा कम बॅक केलंय. एका षटकारानंतर 2 डॉट्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सामन्यामध्ये पुन्हा खचून न जाता एक षटकार मारला, त्यानंतर 2 डॉट बॉल आले. नक्कीच या ठिकाणी गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पुढील चेंडू पुन्हा एकदा पंचदंडित करतायत एका धावीसाठी. पुढील चेंडू
खेळण्यासाठी सज्ज सुनील पाटील. लेग साईडच्या दिशेने क्लिक केलेला हा चेंडू जातोय सीमा पार. संघाला मिळतायत आणखी 4 धावा. आपला जो निर्णय आहे तो या ठिकाणी कायम करण्यात येतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा कम बॅक करतोय आबासाहेब. एका चेंडूवरती षटकार आला, पुन्हा 2 डॉट काढले, त्याच्यानंतर चौकार आला, त्याच्यानंतर पुन्हा 1 डॉट बॉल. म्हणजे या ठिकाणी अतिशय चपळाईने गोलंदाजी करताना दिसतोय. हरायचं नाही, जिंकायचंय आपल्याला, यासाठी ही तरफड दिसते. जीएसटी सनराइज या संघाची धावसंख्या 57 वरती आणि 5व्या षटकातला हा शेवटचा चेंडू. आबासाहेब जाधव पुन्हा एकदा या ठिकाणी 1 धाव पूर्ण करून सुनील पाटील धावसंख्या 23-24 चेंडू मध्ये 43 धावसंख्या आणि त्यांच्या साथीदार 6 चेंडू 9 धावा आणि संघाचा धावफलक या ठिकाणी 5 ओव्हरच्या षटकांच्या समाप्तीनंतर 58 धावसंख्या उभारण्यात त्यांना यश आलंय. 3 षटक बाकी असताना ही धावसंख्या आणि युनायटेड विचुंबे हा संघ त्याच पद्धतीनं विचार करत असेल. रोख आपल्याला धावसंख्या रोखण्यासाठी काहीसा प्रयत्न करावा लागेल. पुन्हा एकदा राजेश जगताप. या ठिकाणी दर्जेदार पद्धतीचा राजेश जगताप यांचा चेंडू काहीसे चुकलेत खेळण्यात आणि यश मोठा मोठा गळा मासा गळा लागलाय युनायटेड विचुंबे या संघाला. या ठिकाणी स्लिपच्या दिशेने खेळण्याचा हा प्रयत्न सुनील पाटलांचा या ठिकाणी मयूरने हाणून पाडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा झेल आणि हा झेल पुन्हा एकदा धावगती संथ करण्यात यश येत आहे का पाहूया युनायटेड विचुंबे या संघाला. राजेश जगताप पुढील चेंडू पुन्हा एकदा डॉट. राजेश जगताप या बॉलरचं कौतुक करणं नक्कीच गरजेचं आहे. अविनाश सहारे फलंदाजीसाठी. पुढील चेंडू
आणि या ठिकाणी पंच या ठिकाणी लेगबाईचा इशारा करतायत. अविनाश सहारे नवीन फलंदाज आणि सुरेश जाधव या ठिकाणी पुढील चेंडू आणि या ठिकाणी राजेश जगताप युनायटेड विचुंबे संघाचा तारणहार म्हणावा लागेल. या ठिकाणी दुसरं षटक तो टाकतोय आणि पहिलं षटक 6 धावांचं ठरलंय आणि या ठिकाणी एक मोठा मासा गळाला पकडलाय. त्याच्यामुळे नक्कीच या फलंदाजाचं कौतुक करावं तितकंच कमी. पुढील चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने प्रेक्षक खेळाडू बनतोय केवळ प्रेक्षक आणि हा खणखणीत असा षटकार सुरेश जाधव यांच्या बॅटमधून. दहा वाजल्यानंतर डीजे बंद ठेवण्याच्या नियमावरती या ठिकाणी आपण काही रिस्ट्रिक्शन्स आणि शिस्त पाळून या खेळाकडे पाहूया. या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्कवरती सचिन सोनवणे एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची पंचकुर्शीत पुढील चेंडू ऑफ साईड लेग साईडच्या दिशेने छोटस एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट होते आणि अविनाश सहारे फलंदाज नकार देत आहेत दुसऱ्या धावेसाठी सुरेश जाधव यांना. या दोनही टीम आपण पाहतोय की युनायटेड विचुंबे ज्या पद्धतीने आपण त्यांची या ठिकाणी डॉक्टर संकेत पोळ या ठिकाणी आलेले आहे. त्यांचं हॉलिडे क्रिकेट क्लबच्या वतीने असं सहर्ष असं स्वागत करण्यात आलं आहे आणि समवेत श्री कांबळे सर हॅलो. हॉलिडे क्रिकेट क्लबच्या वतीने डॉक्टर संकेत पवळ, डॉक्टर अमित खंदारे सर आणि डॉक्टर वैभव बैलकर सर यांचं सहर्ष स्वागत. वळूया मॅचकडे. या ठिकाणी एक रनआउटचा संधी मात्र कर्णधार यांच्याकडून काहीसा गचाळ असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. पुढील चेंडू अतिशय दर्जेदार असा षटकार स्वतः खेळाडू प्रेक्षक बनून 6 धानांचे या ठिकाणी निशाणा करतायत युनायटेड विचुंबे. आणि ज्या पद्धतीचा स्पेल आपल्याला या ग्राउंडवरती सुरेश जाधव हा खेळाडू उत्तम दर्जाचा आणि गुणवंत संयमी आणि धावसंख्येमध्ये गती आणणारा हा खेळाडू आपल्याला गेल्या काही वर्षापासून आपण या मैदानात त्याला पाहतोय. संघाला धावांची गरज होती, संघाला धाव खेचून आणण्यासाठी एक चौकार मारला आणि पुन्हा एकदा षटकार.
एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला हा चेंडू. चेंडूचं काय? जुना चेंडूच नाही का? चला, पंचांना विनंती आहे की आपण सामना त्वरित या ठिकाणी सुरू करावा. पंच दंडित करते एका धावेसाठी. सचिन सोनवणे 7वं या ठिकाणी षटक. या ठिकाणी 77 धावांवरती 7वं षटक प्रगतीपथावर असताना 2 चेंडू आणखी बाकी आहेत या ओव्हरमधील. पुढील चेंडू लेग साईडच्या दिशेने फिरकवण्याचा प्रयत्न होता आणि पुन्हा एकदा पंचदंडित करतायत. पुन्हा एक एक्स्ट्रा धावा या संघाला मिळतायत. धाव संख्या 78. एक गडी तंबूत परतलाय. आणि या ठिकाणी थर्डमॅनच्या दिशेने हा फिरकवलेला चेंडू सीमा पार जातोय. चांगली धुवाधार फलंदाजी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. तडाखेबंद फलंदाजी आणि त्याच्या जीवावर सध्याच्या घडीला एक चांगला स्कोर बोर्ड तयार करण्याचं पुढील काम. चेंडू या हवेला मात्र मिसटायमिंग स्ट्रोक आहे. हवेमध्ये बॉल आहे, 3 फिल्डरच्या मध्ये बॉल ड्रॉप होतोय आणि तदनंतर मात्र फेकी होते. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करण्याचा वेळ होता दोन्ही बॅट्समनकडे. या 2 धाव्यांच्या माध्यमातून टीमच्या टोटलचा जर विचार केला आपण तर पटलावर धावा आहेत त्या मात्र 64 84 आहेत. खूप लांब आहे डिस्प्ले आणि मी त्यामुळे 7 पूर्णांक या षटकातले काही चेंडू झालेले आहेत. पण शेवटच्या षटकामध्ये अजून काही चेंडू शिल्लक असतील आणि 100चा आकडा गाठण्याचा मनसुबा असेल कदाचित बॅटिंग करत असलेल्या संघाला. कारण जर आपण पाहिलं मिडल ऑर्डरचे सगळे बॅट्समन त्यांचे सुरक्षित आहेत, कारण एकच विकेट गेलाय आणि अशा वेळेला 84 धावा म्हणेन खूप काही असेल. त्यामुळे आता रिस्क घ्यायला लागेल प्रत्येक बॅट्समनला. प्रत्येक बॉलवर मोठा अटॅक करून 80 पार धावसंख्या नेण्याचा प्रयत्न असेल, 90 पार धावसंख्या नेण्याचा प्रयत्न असेल. बॉलिंग ट्रॅकवर स्वतः कर्णधार आहेत, तुषार आहे आणि आता कर्णधार असल्यामुळे ती जबाबदारी मात्र पेलवावी लागेल. JPL पाहत आहात आपण आणि 4थं पर्व आहे. 4थ्या वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करतीये आणि JPL म्हटलं तर संपूर्ण GST ज्या विभागामध्ये काम करणारे सर्व कर्मचारी आणि खास करून त्यांच्या संपूर्ण फॅमिलीनं आज खरंच मनमुराद आनंद घेतला या स्पर्धेचा. वर्षातून एक दिवस असतं ज्यामध्ये एन्जॉय करण्यासाठी ही लोक मैदानावर एकवटली जातात. यावेळेला ऑन साईडला फ्लिक केलाय, प्रोटेक्शन आहे तिथे सिंगलची मागणी केली जाते. एकच धाव मिळणार. टोटल पुढे सरकेल. 90च्या जवळ जाणारा आकडा आपल्याला इथे पाहायला मिळेल. अजून काही चेंडू शिल्लक असतील या शेवटच्या षटकामधले. हलक्या हातानं डिफेन्स केलं. या बॉलला सिंगलची मागणी केली जाते. या सिंगल धाव कंप्लीट. टीमची टोटल 1 न पुढे सरकेल. धावफलकावर धावा लगावल्या जात आहेत त्या मात्र 86 रन. लॉस ऑफ 1 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचं षटक. 4 बॉल शिल्लक आहेत या षटकातले. 7.2 ओव्हर्स इज कंप्लीट. सो या वेळेला ऑन साइडला फ्लिक केला. प्रोटेक्शन आहे तिथे सिंगलची मागणी केली जाते. 87 रन ऑन अ बोर्ड. 90 प्लस रन होतील का हा एक प्रश्न आहे. सुरुवात अगदी दमदार झालेली बॅटिंग करत असताना आपण पाहिली, परंतु असं वाटलेलं 100चा आकडा पार करेल, परंतु नाही. नंतरच्या गोलंदाजांना मात्र धावसंख्या अगदी दाबून धरली आहे. यावेळेला आणखीन एक दर्जेदार फटका. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत असलेला वनमऊ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. GST प्रीमियर लीग अर्थातच GPL 2K26 2026
हे पर्व आपण पाहत आहात अतिशय देखणं मैदान आणि या देखण्या मैदानावर त्याही पेक्षा देखणं आयोजन आपण पाहाल. 30 यार्ड सर्कल ती एलईडी स्ट्रीप आणि बाउंड्री लाईनच्या रोपवर रेड कलरची एलईडी स्ट्रीप स्क्रीन सगळं काही दिलंय या स्पर्धेनं. अगदी आकर्षक अशा ट्रॉफ्याज आणि दमदार संघ सुद्धा या मैदानामध्ये खेळतायत. एक धाव तुषार आहे बॉलिंग ट्रॅकवर. डॉक्टर अभिजित सर यांचं स्वागत आपण या स्पर्धेमध्ये जरूर करणार आहोत. जे इथे उपस्थित आहेत किंवा ऑनलाईन पाहत असतील तर थँक्यू सर. आपण या स्पर्धेला इथे सपोर्ट केलात त्याबद्दल आपलं मनापासून आभार. यावेळेला आपण पॉइंट आणि कव्हर मध्ये या बॉलला खेळताना पाहिलं सिंगलची मागणी दुसरीची मागणी केली जाते. धोका होऊ शकतो परंतु नाही. 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. पहिलं सत्र इथे संपतोय आणि टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली 94 धावा आहेत. जिंकण्यासाठी 95 धावांची गरज असेल. पाहूया कशा 48 बॉल मध्ये 95 धावा कशा पद्धतीने फेस करतील जरूर आपण पाहणार आहोत. जीएसटी सुपर किंग्स विरोधात रायगड रॉयल्स नेक्स्ट मॅच असेल. लगेचच पहिला कॉल आहे. आपण दोन्ही संघनायक आपण तातडीनं टॉस बॉक्स मध्ये येऊन टॉस करावं. सुपर किंगचे आहेत म्हणजे रायगड रॉयल्स या संघाच्या कॅप्टन्सला विनंती असेल की आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये यायचं टॉस साठी. चला फिल्डिंगला लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. चला वेळ घालू नका प्लीज. 10 वाजून 18 मिनिटं झालेली आहेत आणि आपल्याला लवकरात लवकर ही स्पर्धा आजच्या रात्रीमध्ये संपवायची आहे. कारण काही रिस्ट्रिक्शन असतात, काही बंधनं असतात स्पर्धेला. कारण शहरानजीक अगदी जवळच या मैदानाच्या बिल्डिंग्स आहेत. त्यामुळे आपल्याला या सगळ्यात लवकरात लवकर मॅचेस संपवण्याचा प्रयत्न आपण जरूर करणार आहोत. डॉक्टर संकेत पवन सरांना विनंती करेन की आपण 2 संघांमध्ये टॉस करावं. डॉक्टर संकेत सर आपणाला विनंती असेल की आपण 2 संघांमध्ये टॉस करावं नेक्स्ट मॅचचं. चला आघाडीचे 2 बॅट्समन लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. अठ्ठेचाळीस बॉल मध्ये 95 धावांचा मोठा डोंगर रचला बॅटिंग करत असताना अर्थातच जीएससी सनरायझर्स संघानं. आणि त्या डोंगराला मात्र सुरुंग लावावा लागेल. अर्थातच बॅटिंग करत असताना युनायटेड करंजाडे संघाला कशा पद्धतीने फेस करतोय. कारण माफ करा विसुंबे संघाला कशा पद्धतीने फेस करतोय हेही पाहणं अतिशय गरजेचं असेल. परंतु तिथे हेड अँड टेल कॉल केला जातोय. Raigad Royals won the toss and decide to bat first. Congratulations, Team Raigad Royals.
तो सभी दर्शकों को फिर एक बार मेरा प्यार भरा नमस्कार है दोस्तों। आप और हम हैं हॉलीडे क्रिकेट क्लब करंजाड़ी, ऑर्गेनाइज बाय जीएसटी ट्रॉफी 2K26 जीपीएल 2026 के एक शानदार आयोजन में। मेरे पीछे सभी मेहमान बैठे हैं। पर्सनली हर एक का नाम तो नहीं जानता मैं, लेकिन सभी का मैं स्वागत करना चाहूंगा। सभी का मैं इस प्रतियोगिता में दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा जिन्होंने कीमती वक्त इस प्रतियोगिता के लिए दिया। तो 95 रनों का पीछा करना है जीतने के लिए 48 गेंदों के ऊपर। आरंभिक दो बल्लेबाज नंदेश्वर और मयूर, ये आरंभिक दो बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल हो चुके हैं। शुरुआत करते हुए गेंदबाजी की शुरुआत हम देखेंगे, गेंदबाज किसके हाथों में गेंद सौंपी जाती है। यस अंपायर, इंपैक्ट प्लेयर, इंपैक्ट प्लेयर के रूप में नंदेश्वर को बल्लेबाजी के लिए यहाँ पे भेजा है। लेकिन एक दिक्कत हमेशा ये नहीं होना चाहिए। आप इतना डिसिप्लिन को फॉलो करते हैं तो आपका 12वां खिलाड़ी यहाँ पे होना जरूरी है। गेंदबाज का नाम पता नहीं है भाई, ये थोड़ा सा कहीं ना कहीं सोचने वाली बात है। घुमाकर खेलने की कोशिश, वाइट बॉल कॉल है, एक्स्ट्रा की 1 रन से शुरुआत होगी। तो आइए ना भाई कप्तान, बार बार हम वही आपको हर बार आवाज देना पड़ेगा हर एक गेंदबाज के लिए। शिवानंद, ये बढ़िया गेंद और इस पर बढ़िया अटैक भी किया है, लेकिन वहां पे खिलाड़ी है मौजूद, एक ही आएगी। वैसे तो एक दुक्के से कुछ फर्क नहीं पड़ने वाला बल्लेबाजी करने वाली टीम, यहाँ पे गेंदबाजी करने वाली टीम सनराइजर को, क्योंकि मैं कहूंगा रनों का अंबार खड़ा कर दिया। 95 रनों का पीछा करना है। पावर प्ले में एक मौका बनता है बल्लेबाजों के पास। पावर प्ले की ओर में कम से कम 15 प्लस रन आते हैं तो कहीं ना कहीं जीत की उम्मीद बरकरार रह सकती है। लेकिन क्या ऐसा होने देंगे गेंदबाजी करते हुए यहाँ पे जीएसटी सनराइजर के जाबाज गेंदबाज। ओवर द विकेट के साथ गेंदबाज फिर एक बार तैयार। ओ बिल्कुल ब्लॉक होल में डाली हुई गेंद, जवाब नहीं था बल्लेबाज के पास, और एक डॉट गेंद की समाप्ति। अच्छी शुरुआत की है गेंदबाज ने। बिरादर गेंदबाजी के लिए तैयार है। हियर इज नेक्स्ट वन, अगली गेंद फुल टॉस गेंद थी, यहाँ पे फ्लिक किया था। ओ यहाँ पे विकेट डाउन। शायद अंपायर की तरफ शक की नजर से देख रहे थे, लेकिन फ्रंट फुट पर आए थे बल्लेबाज, तो ये पहला विकेट डाउन होता हुआ यहाँ पे नजर आएगा बल्लेबाजी करने वाली टीम यूनाइटेड टीम का ये पहला विकेट डाउन। रामेश्वर पाटिल जो कि हमारे यहाँ पे मेहमान है, उनका स्वागत करने के लिए मैं यहाँ पे रामेश्वर पाटील यांचे वडील वीरभद्र पाटील यांचं स्वागत आपण या स्वागत कक्षामध्ये पाहणार आहोत। योगेश खराडे आपणाला विनंती करेन आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करावं। नए बल्लेबाज इनाक नंबर 3 पर तुषार मैदान के अंदर आ चुके हैं। खुद कप्तान है। 95 रनों का पीछा करना है। पहली विकेट तो डाउन हो चुके हैं, तो कहीं ना कहीं ये मौका बन सकता है गेंदबाजी करने वाली जीएसटी सनराइजर टीम को। और विकेट के साथ फिर एक बार गेंदबाज लिप्स हैंड बल्लेबाज इस वक्त स्ट्राइक में खेल रहे तुषार। कहीं ना कहीं राइट हैंड अगेंस्ट लिप्स हैंड ये कॉम्बिनेशन बढ़िया होता है। ये वाइट बॉल है, एक्स्ट्रा की 1 रन आएगी। टीम की टोटल 1 से मूव होती हुई रन संख्या अगर देखी जाए तो 3 रन 1 विकेट की नुकसान पर। दूर वाली छोर से फिर एक बार गेंदबाज तैयार रहेंगे ओवर द विकेट के साथ। ये फुल टॉस गेंद थी, डीप होती हुई गेंद, और एक गेंद डॉट निकली है। सोचना पड़ेगा यहाँ पे यूनाइटेड 11 टीम को कि यहां से अगर आपका रिदम इस तरह से रहेगा, रनों का जो रिक्वायर्ड रन रेट फिर बढ़ता जाएगा। और बेहतरीन स्ट्रोक बैकवर्ड स्क्वायर लेग के रीजन में वहां पे प्रोटेक्शन है, सिंगल की मांग की गई है, 1 ही रन आएगी।
बहुत वक्त के बाद स्कोर बोर्ड हिला है, 4 रन बने हैं। पहली P1 का ओवर ये देखेगा। 5 गेंदें अभी तक समाप्त हो चुकी है इस ओवर की। रन बन चुके हैं 4, गेंदों से भी कम रन है और पीछा करना है 95 रनों का। धीमी गति से जरूर खेल रही है टीम, लेकिन क्या कप्तानी रणनीति होगी। क्या शॉट खेला इस बार देखिएगा। फाइन लेग बाउंड्री लाइन की तरफ ये गेंद जाएगी, रुक करेगी सीधी बाउंड्री लाइन के पार। नंबर आएंगे 4 रन। नंदेश्वर बैटर है। तकनीकी बल्लेबाजी अच्छी हुई थी इस लास्ट गेंद के ऊपर। एक ओवर की हुई समाप्ति। एक ओवर की समाप्ति के बाद 8 रन बनेंगे 1 विकेट के नुकसान पर। इंपैक्ट प्लेयर के रूप में नंदेश्वर को बुलाया गया था। क्या इंपैक्ट प्लेयर होता है ये दिखा दिया। अच्छी तकनीकी बल्लेबाजी है। इसी तरह से इसी अंदाज से बल्लेबाजी करनी पड़ेगी यहाँ पे बल्लेबाजी करते हुए यूनाइटेड 11 टीम को। कहीं ना कहीं ये मौके जो जो खराब गेंदें होती है उसके ऊपर रिस्क लेनी पड़ेगी, बड़े हिट लगाने पड़ेंगे, तब जाकर एक अच्छा टारगेट की तरफ आप एक एक कदम आगे डाल सकते हो। गेंदबाज तैयार। वो बढ़िया स्ट्रोक है मिड विकेट के सर के ऊपर से, दन 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 करती हुई ये गेंद जाएगी सीधी बाउंड्री लाइन के पार। नंबर आएंगे 6। बिल्कुल सामने डाली थी गेंद बल्लेबाज के, उसका पूरा फायदा उठा दिया बल्लेबाज ने। 6 में तब्दील कर दिया इस गेंद को। कहीं ना कहीं इस अंतिम 2-3 गेंदों के ऊपर रन बन रहे हैं और एक मिस टाइमिंग स्ट्रोक जरूर है। तीसरे दायरे के अंदर गेंद को रोका जाएगा, एक ही रन आएगी। बढ़ता हुआ टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर। एक से आगे जाता हुआ टारगेट 15 रन 1 विकेट के नुकसान पर 1.2 ओवर्स अभी तक फिनिश हो चुके हैं। 8 ओवरों का मुकाबला है। 95 का यहाँ पे टारगेट सेट किया है बल्लेबाजी करते हुए यहाँ पे सनराइजर टीम ने। सामने नंदेश्वर 7 नंबर की जर्सी पहने हुए बल्लेबाज। इस बार भी स्टिकर पर लगी थी, उतना खासा संपर्क नहीं हुआ था बल्ले का और गेंद का। 1 रन आएगी। एक ओवर में कम से कम 2 बड़े हिट आते हैं, 4-6, तो कहीं ना कहीं मौका बन सकता है आगे जाकर। अगर एक आध ओवर में यहाँ पे 6 रन देकर जाएगी, 5 रन देकर जाएगी, तो फिर रिक्वायर्ड रन रेट जो है वो बढ़ जाएगा और फिर मिडिल ऑर्डर के बल्लेबाजों के लिए वो दिक्कत हो सकती है। शानदार शॉट, शानदार जानदार और धुरंधर बल्लेबाजी यहां से। फिर एक बार बल्लेबाज यहाँ पे खेलते हुए। नंबर आएंगे 4। बाउंड्री लाइन के पार गेंद गई 4 रनों के लिए। ये कहीं ना कहीं ओवर थोड़ी सी महंगे साबित होते हुए। अभी तक 4 गेंदें फेंकी है गेंदबाज गजानन ने, 12 रन खर्च किया है। अभी 2 गेंदों का खेल शेष है इस ओवर का। टोटल की बात करी जाए तो 20 रन 1 विकेट के नुकसान पर। तुषार है इस वक्त स्ट्राइक में। कप्तान के ऊपर 12वें खिलाड़ी का बहुत भरोसा है लगता है। तुषार जो इस वक्त खेल रहा है, बार बार हमें यहाँ भी बता रहा है कि भाई बेहतरीन बल्लेबाज है, लेकिन ये क्या हुआ। मिस टाइमिंग तो खेला, विकेट कीपर के हाथों में गेंद जाकर रुकेगी। विकेट नंबर 2 को चलता किया है गेंदबाजी करते हुए यहाँ पे सनराइजर, जीएसटी सनराइजर टीम ने। यह दूसरा विकेट मैदान के बाहर। ये एक्साइटमेंट देखिएगा, फिर एक बार जरूर रिप्ले में हम देखेंगे। विकेट कीपर ने जैसे विकेट लिया था कप्तान का, तो उनका एंजॉय जो हुआ था, जश्न हुआ था, वो काफी देखने लायक था। ये देखिएगा, हवा में गेंद थी विकेट कीपर के हाथों। और क्या बात है, बेहतरीन कैच लपक ली। उसके बाद उन्होंने काफी बढ़िया यहाँ पे एंजॉय किया था इस विकेट को। नए बल्लेबाज विशाल माली हल्के हाथों से इस गेंद को डिफेंस करना चाहते थे, लेकिन भाई अगर आप सेफ हैंडेड बल्लेबाजी कर रहे हो तो नॉन स्ट्राइक एंड के बल्लेबाजों को बस देखना होता है अगर स्ट्रेट खेल रहे हो तो।
कहीं ना कहीं रनआउट का मौका बन सकता है वहां पे। और इसी के साथ ओवर की हुई समाप्ति 20 के ऊपर 2 विकेट। 20 रन बन चुके हैं। हॅलो. राज्यकर्णी निरीक्षक सतीश शेरे यांचं स्वागत माधव चप्पलवार यांच्या हस्ते पाहतोय आपण. या देखिए स्पर्धेसाठी ज्यांची स्पॉन्सरशिप आपल्याला भेटली असे सतीश शेरे यांचा सत्कार या ठिकाणी होतोय माधव चप्पलवार यांच्या हस्ते. जीएसटी सनराइजर टीम, एक बात आपको जरूर बताना चाहूंगा, ये दिखेगा हवा में खेला इस बार, इस मर्तबा ये दूसरा और एक विकेट जाने की संभावना, और एक विकेट को चलता किया 95 का पीछा करते हुए यहाँ पे यूनाइटेड 11 टीम के अभी तक तो 3 विकेट जा चुके हैं। हाँ, तो एक सूचना यहाँ पे देना चाहूंगा सनराइजर टीम को, जीएसटी सनराइजर टीम कप्तान आप सुन ले कि हमारे स्कोरर जो बैठे हैं यहाँ पे, उनका कहना है कि आपके किसी भी गेंदबाज का और किसी भी कैच लेने वाले खिलाड़ी का हमें नाम पता नहीं है। अगर फाइनल में आप गए और आपने कोई यहाँ पे कंप्लेंट की कि हमारे गेंदबाज को या हमारे बल्लेबाज को ये ट्रॉफी थी, तो ये नहीं सुना जाएगा। 24 गेंदों में 75 रनों का पीछा करना था। पहली गेंद के ऊपर विकेट आई थी। 23 गेंदें अंतिम, 23 गेंदें अभी बची है और 75 रनों की जरूरत है। जीएसटी सनराइजर 11 ही खिलाड़ी है क्या आपके? ऑक्शन में तो कंपलसरी रहता है 13-14 खिलाड़ी लेना। हल्के हाथों से इस गेंद को खिलाता, सेफ हैंडेड, कोई रन नहीं। अब नहीं चलेगा भाई ये इस तरह से। अगर इस तरह से खेल रहेगा यूनाइटेड 11 का, तो कहीं ना कहीं मैं हर बार जिक्र कर रहा हूँ, रिक्वायर्ड रन जैसे जैसे बढ़ता जाएगा, फिर उसे रोकना आपके बस में शायद नहीं होगा। तो अभी कोशिश करनी चाहिए। और टप्पा खाने के बाद फ्लाई हुई थी गेंद, मौका नहीं दे रहे गेंदबाज। इस वक्त देखिएगा संदीप गेंदबाजी कर रहा है, काफी बढ़िया गेंदबाजी, अच्छी शुरुआत। वैसे बल्लेबाजी करते हुए सनराइजर टीम ने टारगेट भी बड़ा सेट किया था। उसके विपरीत अगर गेंदबाजी की बात करें तो गेंदबाजी भी धाकड़ हो रही है इस वक्त। आउटसाइड ऑफ सम, शरीर से दूर फेंका था, अवैध बॉडी। इट्स अ वाइड बॉल कॉल, एक्स्ट्रा की 1 रन आएगी। बहुत सारे मेहमान इस प्रतियोगिता के लिए यहाँ पे अपनी प्रेजेंट ही लगाते हुए, तो उनका मैं दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा। मोस्ट वेलकम फॉर दिस जीपीएल ट्रॉफी। ये ऑन साइड में फ्लिक किया है, वहां पे है खिलाड़ी, सिंगल आएगी। एक से टोटल आगे जाता हुआ रन संख्या अगर देखी जाए 23 रन, 3 विकेट के नुकसान पर। 22 माफ कीजिएगा, 22 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 2.4 ओवर्स। ओ इस बार देखिएगा घुमा कर खेलने की कोशिश, तो अच्छी फील्डिंग भी यहाँ पे हो रही है। दूर वाली छोर से फिर एक बार गेंदबाज तैयार रहेंगे। और यहाँ पे एज लगी है, थर्ड मैन और फाइन लेग के बीच में गेंद ड्रॉप हुई थी। डायरेक्ट हिट करने का प्रयास भी था, लेकिन बाल बाल बचे। किस्मत का साथ था बल्लेबाज के साथ, और 1 रन कंप्लीट। ओवर की हुई समाप्ति, 3 ओवर की समाप्ति के बाद टीम की टोटल की बात करी जाए, 24 रन बन चुके हैं 3 विकेट के नुकसान पर। हमारे साथ आज कमेंट्री में हम मोरे सर को देखे थे। दिवेकर सर भी हमारे साथ जुड़े आज की रात में। साईप्रीत लाइव, ये जो चैनल है इसके ऊपर ये लाइव टेलीकास्ट हमें देखने को मिल रहा है। 4 रन आएंगे। गेंदबाज गेंदबाज जिनका
कुछ नाम पता तो है नहीं भाई। 4 रन आएंगे। अविनाश नंदेश्वर ऑन स्ट्राइक खेल रहे हैं, गेंदबाजी के लिए अविनाश तैयार। ओ यहाँ पे देखिएगा, बढ़िया स्ट्रोक तो खेला है, वहां पे खिलाड़ी है, लेकिन अच्छी फील्डिंग वहां पे देखने को मिली। एक ही आएगी, टीम की टोटल 1 से आगे जाती हुई रन संख्या अगर देखी जाए तो 29 रन बन चुके हैं। एज अ स्कोरर आदित्य सावन हमारे साथ जुड़े। 3 रातों में पूरी तरह से इस प्रतियोगिता का हिसाब रखेंगे। और टप्पा खाने के बाद बिल्कुल परफ्यूम डिलीवरी डाली गई थी, बिल्कुल नाक के सामने से गुजर गई गेंद। डॉट गेंद की हुई समाप्ति। इस तरह से अगर गेंदबाजों का बोलबाला चलता रहा तो कहीं ना कहीं दिक्कत हो सकती है फिर बल्लेबाजी करने वाली टीम को। वो द विकेट, फिर एक बार गेंदबाज तैयार। ओ मिस टाइमिंग खेला, फॉलो थ्रो में कैच लेने की संभावना, और यहां पे बिल्कुल संभावना सच हुई और एक विकेट डाउन। यूनाइटेड 11 टीम हॅलो. के थोड़े से अब मुश्किल के हालात। या दरम्यान या स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप ज्यांच्या मार्फत आपल्याला मिळाले असे श्रीयुत तेजाप मस्के साहेब, ऋषिकेश एंटरप्राइजेस यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी राज्यकर निरीक्षक किशोर भुसारे यांना विनंती करतो की त्यांनी शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचंय. मान्य श्री तेजाब मस्के साहेब, ऋषिकेश एंटरप्राइजेस. या स्पर्धेसाठी ज्यांनी स्पॉन्सरशिप दिली असे तेजाब मस्के सर, ऋषिकेश एंटरप्राइजेस यांचं स्वागत या ठिकाणी आपण करतोय किशोर भुसारे यांच्या हॅलो. यानंतर उरण येथील नगरसेवक मान्य श्री अतुल ठाकूर यांचं हॅलो. मान्य श्री अनिरुद्ध कावीकर यांना मी विनंती करतो की त्यांनी अतुल ठाकूर साहेबांचं मंच पर मेहमानों की मेहमान नवाजी शुरू है, तो शायद हमें वक्त नहीं मिल रहा है, इसलिए थोड़ी देर में आपको जरूर पता चलेगा। 29 रन बन चुके हैं 4 ओवर की समाप्ति के बाद 4 विकेट के नुकसान पर। अतुल हेलो. ठाकुर सर, इनका स्वागत हम स्क्रीन पर देख रहे हैं। थैंक यू सर, वेलकम वंस अगेन। नए बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल हो चुके हैं। सन्माननीय मान्यवर राजेश बागुल यांचंही स्वागत आपण करावं, आयोजकांना विनंती असेल। मुझफ्फर शाह यांना विनंती आहे की राजेश बागुल यांचं आपण स्वागत करावं या स्पर्धेच्या माध्यमातून। विक्रम गेंदबाजी के लिए तैयार है। 4.1 ओवर समाप्त हो चुकी है, 30 रन बन चुके हैं 4 विकेट के नुकसान पर। दूर वाली छोर से गेंदबाज तैयार रहेंगे, आउटसाइड ऑफ सम गेंद डाली थी, अंपायर द्वारा वाइड बॉल कॉल है। एक्स्ट्रा रन यहां से आएगी, 31 रन बनेंगे बल्लेबाजी करते हुए। 95 का पीछा करना है, 31 रन बना है अभी तक बल्लेबाजी में। कहीं ना कहीं ये यहां से मुकाबला अगर स्टार्ट करना है बल्लेबाजी करते हुए यूनाइटेड 11 टीम को, तो बड़े हिट खेलने होंगे, लेकिन नहीं मौका दे रहे भाई गेंदबाजी करते हुए। यहाँ पे जीएससी सनराइजर टीम कमाल की गेंदबाजी है, कोई मौका नहीं बनाने दे रहा है, बांध कर रखा है। हेलो, ये बढ़िया स्ट्रोक यहाँ पे देखा हमने, गेंद जाएगी सीधी बाउंड्री लाइन के पार 4 रनों के लिए। 4 रन आएंगे, 4 रनों के साथ टीम की टोटल की बात करी जाए तो 35 रन बन चुके हैं, 35 रन।
35 रन। इस वक्त हम देख रहे हैं 4 हेलो हेलो, चेक चेक। 4 बढ़िया स्ट्रोक खेला था यहाँ पे। अगर देखा जाएगा तो विकेट यहाँ से खोता हुआ बल्लेबाजी करते हुए टीम यूनाइटेड 11। अड़तीस रन बन चुके हैं। 95 का पीछा करना है तो अच्छी पोजीशन में है इस वक्त। मैं कहूंगा गेंदबाजी करने वाली टीम जीएसटी सनराइजर। 5 विकेट जा चुके हैं 38 रनों के ऊपर। पांच ओवर समाप्त हो चुके हैं। टीम की टोटल की बात करी जाए तो 38 रन बन चुके हैं। 95 का पीछा करना है। ऐसे में बचे हुए रन अब जो कि बॉटम ऑर्डर के बल्लेबाजों के ऊपर पूरी जिम्मेदारी आ चुकी है। किस तरह से उस जिम्मेदारी को बखूबी निभाते हैं ये देखना अब जरूरी होगा। दूर वाली छोर से नए गेंदबाज बिरादर, ये गेंदबाज तैयार रहेंगे ओवर द विकेट के साथ। फ्रंट फुट पर जाकर खेलने की कोशिश। यहाँ पे देखिएगा अच्छी फील्डिंग। यहाँ पे शॉर्ट थर्ड मैन और फाइन लेके के बीच में जो खिलाड़ी तैनात था, काफी बढ़िया फील्डिंग की है अपने टीम के लिए। अच्छा योगदान वहां पे देखने को मिला। हेलो हेलो।
हॅलो 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 काय हॅलो चेक Hello, 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 hello. हॅलो काही कारणास्तव आपण थोडासा आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नव्हता सध्याच्या घडीला आपण विकेट डाऊन होताना पाहायला मिळेल तो बात कर रहे थे 6 ओवर की समाप्ति के बाद 43 रन बने थे 5 विकेट के नुकसान पर 95 का पीछा करना है यूनाइटेड 11 टीम के सपोर्टर्स जैसे आए थे काफी खुश लग रहे थे लेकिन जैसे जैसे विकेट जाते हुए नजर आ रही है उनके चेहरे का नूर पूरी तरह से फीका पड़ चुका है टेंशन में आ चुके हैं क्योंकि लग रहा था कि कहीं ना कहीं वो कहते हैं ना कि हार कर भी जीत का एहसास होना चाहिए इस तरह से हारो कि आपके नाम की चर्चाएं होनी चाहिए अगर टारगेट बहुत लंबा डिफरेंस रहा तो कुछ मजा नहीं आता फिलहाल तो वही आसार लग रहे हैं कि यहाँ से बिल्कुल पकड़ मजबूत है गेंदबाजी करने वाली ओ यहाँ से हवा में खेल दिया खिलाड़ी है वहां पे और ये कोई गलती नहीं करेंगे और एक विकेट डाउन विकेट नंबर 7वां मैदान के बाहर बल्लेबाजी करते हुए यूनाइटेड 11 टीम का
रन रेट जैसे जैसे बढ़ता जाएगा तो मिडल ऑर्डर के बल्लेबाजों के हाथों से ये मुकाबला छूटता जाएगा। वही हुआ, अच्छी गेंदबाजी हुई थी सनराइजर की। अब एक ही करना है कि ऑल आउट के कलंक से बचना चाहिए जाते जाते, क्योंकि 9 विकेट तो जा चुके हैं। कहीं जाते जाते ये ना कोसे आपको कि टीम भी ऑल आउट हो गई। एक गेंद बची है अंतिम, रन तो नहीं बनेंगे ये तो निश्चित है, तो इस एक गेंद के ऊपर विकेट को बचाकर रखना होगा। चलो कोई बात नहीं है, मुकाबला तो हार ही है, लेकिन यहाँ पे ऑल आउट नहीं हुई टीम, तो जीतने वाली टीम को बधाई देना चाहूंगा। कॉन्ग्रेचुलेशन टीम जीएससी सनराइजर टीम। सुपर किंग चलो तुरंत फील्डिंग सजाई जाए।